नमस्कार, जय हिंद मित्रांनो. तर बघूयात आपण या ठिकाणी आताच महाराष्ट्र सरकारने एसटी महामंडळामध्ये 17,450 जागांची भरती घेण्याची घोषणा केलेली आहे. तर मित्रांनो, आपण बघूयात या ठिकाणी की एसटी महामंडळामध्ये जर तुम्हाला ड्रायव्हर बनायचं, कंडक्टर बनायचं तर त्याची पात्रता काय आहे, त्यासाठी कोणता पेपर द्यावा लागतो, पेपरमध्ये विषय कुठला आहे आणि यासाठी कोण अर्ज भरू शकतं, कोण ऍप्लिकेशन करू शकतं. तर मित्रांनो, चला बाबा, ए भाई गण्या, ए भाई गुड्डे, चल रे पक्या, चल बघ, या ठिकाणी हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे. तर मग चला तर बघूया मित्रांनो. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करता येईल. अजून जाहिरात आलेली नाही. जाहिरातीमध्ये जे दाखवण्यात येईल, ज्या ठिकाणी जे दिल्या जाईल, ऑनलाईन अर्ज करायचं की ऑफलाईन करायचं हे सांगण्यात येईल. त्यानंतर मित्रांनो, नोकरीचं ठिकाण कुठं आहे, तर नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर एकूण जागा 17,450 पदांची कंत्राटी भरती. आता बरेच जण म्हणतात, अरे भरती तर कंत्राटी आहे, युट्यूब अमुक अमुक असं बोललं जातं. मित्रांनो, एकदा जाहिरात निघू द्या. जाहिरात निघाल्यानंतर तुम्हाला स्पष्ट होईल की भरती कंत्राटी असेल की कशी. तर त्यानंतर महत्वाच्या तारखा आहे. निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे 2 ऑक्टोबर 2025 ला. त्यानंतर अर्ज सुरू ही संभाव्य तारीख आहे. अर्ज सुरू होईल मित्रांनो 10 किंवा 12 ऑक्टोबर 2025 ला. म्हणजे अर्ज भरण्याला प्रत्यक्ष या ठिकाणी सुरुवात होऊ शकते. त्यानंतर बघा, अंतिम तारीख याची अर्ज भरण्याची ती सुद्धा लवकरच जाहीर होईल. त्यानंतर रिक्त पद कुठले आहेत, तर बघा रिक्त पद आहेत चालक, याचे अंदाजित पद असू शकतात 6,000 प्लस. त्यानंतर कंडक्टर, त्याला वाहक म्हटलं जातं, याचे अंदाजित पद आहे 5,000 प्लस. असिस्टंट सहाय्यक अंदाजित पद आहे 3,000. क्लर्क याचे अंदाजित पद आहे 3,450. आणि या व्यतिरिक्त अजूनही या ठिकाणी पद याच्यामध्ये भरल्या जाणार आहेत, ते म्हणजे मेकॅनिकल आणि तांत्रिक पद हे सुद्धा यामध्ये भरल्या जातील. आता मुख्य गोष्ट की हा पेपर कोण देऊ शकतं, तर बघा, शैक्षणिक पात्रता आहे चालक आणि वाहनची. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणारा कुठलाही व्यक्ती हा पेपर देऊ शकतो. याकडे परवाना आवश्यक आहे. तर परवाना मीन्स काय, तर परवाना म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे लायसन, गाडी चालवण्याचं लायसन असायला पाहिजे. लायसन हे कुठलं, हेवी किंवा LMV आणि RTO बॅच तुमच्याकडे असायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही जर पात्र असेल ना, तर या व्हिडिओची लिंक या व्हिडिओला चला पट 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 शेअर करा. गण्याला शेअर करा, पक्याला शेअर करा, बबल्याला शेअर करा, बबण्याला शेअर करा, सगळ्यांना शेअर करा मित्रांनो. त्यानंतर लिपिक पद जे आहे ते आहे 12वी उत्तीर्ण. त्यानंतर मेकॅनिकल तांत्रिक पद, याला ITI चा डिप्लोमा लागतो. संबंधित क्षेत्रामध्ये तुमचा ट्रेड असणं आवश्यक आहे. जसं त्यामध्ये मित्रांनो पेंटर पासून मेकॅनिक वगैरे इतर सगळे पद त्यामध्ये भरले जातात. त्यानंतर परीक्षा पद्धत कशी असेल, एक्झाम पॅटर्न कसा असेल, तर एक्झाम पॅटर्न मराठी व्याकरणावरती 25 प्रश्न असेल. मित्रांनो, 25 प्रश्न कसे असतील, स्कॉलरशिप आणि नवोदय बेस याच्यापेक्षाही याची काठिण्य पातळी कमी असू शकते. त्यानंतर इंग्रजी व्याकरण, तर इंग्रजी व्याकरणावरती 25 प्रश्न असणार आहेत. सामान्य ज्ञान यावरती प्रश्न असणार आहेत 25. अंकगणित बुद्धिमत्ता यावरती प्रश्न असणार आहे मित्रांनो 25. आणि एकूण पेपर साठी प्रश्न होतात 100. आणि पेपरची जी वेळ आहे ती 90 मिनिटं. परीक्षा कोण घेणार हा महत्वाचा प्रश्न आहे. परीक्षा घेऊ शकतं TCS किंवा IPPS पॅटर्न. तर बघा मित्रांनो, MSRTC भरती 2025 साठी तुमच्याकडे कुठले कागदपत्र असणं आवश्यक आहे, तर कागदपत्र तुमचं आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. राहण्याचा दाखला मीन्स डोमिसियल ऍड्रेस म्हणजेच रहिवासीचं प्रूफ तुमचं असणं आवश्यक आहे. जन्मतारखेचा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्र, जसं की तुम्ही जर 10वी बेसवरती अर्ज करताय ड्रायव्हर साठी, तर तुमच्याकडे 10वीची गुणपत्रिका असणं आवश्यक आहे. शैक्षणिक
जे कागदपत्र आपण बघितले, वाहन परवाना ही सर्वात महत्वाची गोष्ट यामध्ये आहे. तर ज्यांच्याकडे वाहन परवाना असेल आणि विशेष म्हणजे ज्यांच्याकडे बॅच आहे अशा लोकांना हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा. तुमच्या नात्यातले, तुमच्या परिवारातले, तुमचे नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओची लिंक पाठवा मित्रांनो. त्यानंतर जात प्रमाणपत्र SC ST आणि OBC असल्यास तुम्हाला लागतं जात प्रमाणपत्र आणि यासोबत तुम्ही नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्हाला लागणार असेल म्हणजे जर गरज पडली तर लागू शकतं, अन्यथा याची गरज नाही. पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, नॉमिनल गोष्ट आहे. अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला असणं आवश्यक आहे म्हणजे 3 वर्षाचा अनुभव, ज्याची बॅच निघली त्याला 3 वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे त्याला या ठिकाणी अनुभवाचं प्रमाणपत्राची गरज नाही. त्यानंतर मित्रांनो बघा, अशा पद्धतीने आपण बघितलं की या ठिकाणी शैक्षणिक कागदपत्र काय असायला पाहिजे, शैक्षणिक परीक्षा पद्धत कशी असेल, त्यानंतर तुमच्या रिक्त जागा किती आणि त्यानंतर या ठिकाणी महत्वाच्या तारखा कुठल्या आहेत. तर मित्रांनो वाट कसली बघताय, तर नक्कीच आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून या ठिकाणी इथं लोकांना याचा फायदा होईल, विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. आणि मित्रांनो ST महामंडळामध्ये तो पगार होता पूर्वी 18,000 मिळायचा, आता 30,000 प्लस पगार या ठिकाणी मिळणार आहे. कंत्राटी सोडा पण विचार करा, जॉब खरंच छान आहे. तर हा व्हिडिओ पट दुसऱ्याला शेअर करा. आपलं ज्ञानज्योत अकॅडमी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय हिंद मित्रांनो, जय हिंद जय हिंद जय हिंद. भारी झालं चालू होतं.